होतोय आणि नक्कीच नेतृत्व देताना एक चांगलं दर्जेदार सलामीवीर म्हणून भूमिका अदा करण्यासाठी मैदानाच्या आत तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आई देवी वडूनगर संघाचा धुरंधर गोलंदाज घनश्याम मुंडुरा एंड कडून सामना सुरू होतोय आई देवी वडूनगर विरुद्ध जयदुर्गा सुरई. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू घनश्याम राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू हेलिकॉप्टर शॉट प्रमाणे मैदानाच्या समतळ सौंदर्यपूर्ण फटका खेळतोय. चेंडू वळतोय डीप मिड ऑन मध्ये. एक धाव मिळते दुसरी धाव घातक प्रयत्न डायरेक्ट हिट आणि रुपेश याची खेळी संपुष्टात. अप्रतिम पैकी सरळ यशांचा वेध घेतोय आणि धावचीच्या स्वरूपात रुपेश हा फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चांगलं फेक करतोय पवन फेक केली जाते थेट आपण पाहतोय यष्ट्यांवर फेक लागली होती आणि नक्कीच फलंदाज मात्र बराचसा दूर होता क्रीज पासून. पहिला फलंदाज बाद होतोय धावाच्या रूपाने. पहिले सुयश मिळतंय इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या आई देवी वडूनगर संघाला. पहिलं सुयश मिळतंय घनश्याम या गोलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच आचारसंहिता असलेलं क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच हे आचारसंहिता षटक आणि नक्कीच फलंदाजांसाठी ही आचारसंहिता भंग करताना नक्कीच विचार करावा लागेल. विचार मंथन करणं अत्यंत आवश्यक कारण रुपेश हा महत्वाचा फलंदाज बाद होतोय. तर आमच्यामध्ये एक्सपर्ट स्कोरर म्हणून सुभाष धुमाल सर जुडले जातात. तसेच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नक्कीच आईदेवी वडूनगर संघाकडून रोहित 12वे खेळाडू त्यानंतर प्रितेश जयदुर्गा सुरई संघाकडून दोघांचंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम भावे सर आपलंही हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 3 वर अक्षय मैदानाच्या आत येतोय. एक चांगली लढत नक्कीच या प्रांगणात या रजनीच्या माध्यमातून रंगताना अक्षय नक्कीच आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आहे. क्रमांक 3 वर येतोय. घनश्याम षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. 8 ते 10 पावलांचा रनअप मार्गस होतोय. सुरेख चेंडू नक्कीच मात्र डावी एसटी सोडून जातोय. वेगवान होता चेंडू मात्र क्रिकेटमधील दुसरा सी कंट्रोल नियंत्रण नव्हतं आणि त्याच कारणानं नियम क्रमांक 25 च्या अनुषंगाने पंच आपले दोन्ही हात समांतर दिशेने फैलावतात. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने इथे धाव फलकावर धाव आहेत 2 धावा. बिल्कुल एक अच्छी गेंद वो है जिसकी लंबाई अच्छी है, जिसकी रफ्तार अच्छी है और जिसका लेंथ और लाइन अच्छा है. पुढचा चेंडू घनश्याम राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू नक्कीच चेंडूला बॅक क्लिफला घेऊन खेळायचा होता. चेंडू वळतोय शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. दिनेश येतोय. दिनेश चौगुले स्वतः कर्णधार नक्कीच एक धाव घेण्यात धन्यता व्यक्त करतोय फलंदाज अक्षय. एका धावीनं अक्षय हा खातो उघडतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 3 वर. 3 धावा धाव फलकावर. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय जयदुर्गा सुरई विरुद्ध आई देवी वडूनगर हा सामना. 4 षटकांचा हा सामना. पहिले पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर घनश्याम मार्फत नक्कीच एक योग्य रणनीतीनं गोलंदाजा प्रत्यक्षकरण पाहायला मिळते. इसके बाद ओल्डी गोल्डी क्रिकेट की तरफ हम पलटेंगे जहां पर शेलू मातावल 40+ और गावदेवी पूर्णा 40+ के बीच में. एडवोकेट राजेश पाटिल हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. वेलकम. नक्कीच आपण पाहतोय की बाली ट्रॉफीचं अजिंक्यपद पटकावलंय. ती ट्रॉफी या मान्यवर कक्षामध्ये आपल्या डिस्प्लेवर पाहू शकता. एक आकर्षक ट्रॉफी. घनश्याम नक्कीच बॅटची एज. चेंडू आपण पाहतोय वळतोय शॉर्ट लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला होता मात्र एकच धाव घेण्यात धन्यता व्यक्त करतोय हा फलंदाज. कल tenniscricket.in पे इस ट्रॉफी का मेगा फिनाले 5,500 लोग यूट्यूब पे देख रहे थे. ये देखिए टेनिस दुनिया का वर्ल्ड कप कल जीता था मराठा पंजाब ने. बाली ट्रॉफी 2017 को दिखाया जा रहा है. अप्रतिम आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. 4 धावा धाव फलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर घनश्याम. पुढचा चेंडू सुरेख चेंडू बॅकलिपचा सुंदर वापर. मैदानाच्या समतल खेळलेला किंवा ड्राईव्ह धावाची शक्यता होती मात्र सुदैव की नक्कीच अक्षय सुखरूप पोहोचतोय. तो नॉन स्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये आगे रखा था. छोटी बैकलिप से ड्राइव किया था लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग डीप में टॉप पे. आप जब आंखों के नीचे स्ट्रोक खेलते हैं तो स्ट्रोक बहुत ही दिलकश होता है. कहा जाता है कि
जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे गेंद के करीब लगाना चाहिए, कट लगाते हैं तो आपको जगह होना चाहिए। आप हुक या पुल शॉट खेलते हैं तो गेंद की लाइन से हटकर या गेंद की लाइन के पीछे आकर। पुढचा चेंडू घनश्याम राईट ओव्हर द विकेट. कोटामध्ये चेंडू हुक केला जातो बॅकवर्ड स्क्वेअर. इथे टेक्निकल टीमला सलामी देताना खासदार षटकार. मैदान के बाहर नक्कीच सन्माननीय मी विनंती करतोय सन्माननीय वसंतजी टावरे साहेबांना आपल्या नक्कीच विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि एक ज्येष्ठ खेळाडू यांचं या प्रांगणात हार्दिक स्वागत. एका धावेची भर, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते एकंदरीत 12 वर. पहिल्या षटकाची सांगता समाप्ती होते आणि नक्कीच टेनिस विश्वाला जी सरासरी योग्य आणि पोषक सरासरी असते तीच सरासरी राखतोय फलंदाजी करताना जयदुर्गा सुरेश संघ. देखिए संदीप मोरे, ये जो विकेट है इस पे गेंद बहुत तेज आती, आपको पता है कि गेंदें जब तेज आती तो शॉट भी अच्छा टाइम होता है. यहाँ पर गेंदबाज और बल्लेबाज दोनों के लिए बराबर चांस रखा गया है. नक्कीच 12 धावांनी सुरुवात करतोय जयदुर्गा सुरेश संघ. विचार म्हणतोय आई देवी वडुनगर संघामार्फत दुसरं षटक कोणाला इथे सोपवावं, कोण ती धुरा सांभाळेल आणि नक्कीच धुरा सांभाळण्यासाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाजी मार्कवर येतोय बंद्रा मारुती मंदिराच्या एंड कडून गोलंदाज योगेश. नक्कीच भावे सर, मात्र हे सामने सुरू आहे ते आपण पाहतो रात्रीच्या प्रकाशात सामने सुरू आहे आणि दिवसा जेवढा चेंडू वेगाने येतोय नक्कीच रात्री मात्र तेवढा चेंडू वेगाने बॅटवर येणार नाहीये. इसका कारण ये है कि जब रात होती है तो कहीं ना कहीं जो कंडीशन है वो बदल जाता है. लेकिन गेंदबाज के पास अगर एक आक्रता है, गेंदबाज के पास टैलेंट है, गेंदबाज के पास अगर अपना सब कुछ दिखाने की ताकत है तो कल देर रात आपने देखा था कि यासिर ने हेजी क्लाइमेट में भी बहुत तेज गेंदबाजी की थी. योगेश येतोय बंद्रा मारुती मंदिराच्या एंड कडून वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा शळमता वळ आणि मराठा पंजाब यांच्या विद्यमान आणि नक्कीच मार्गदर्शक या स्पर्धेचे प्रमुख सूत्रधार सन्माननीय योगेश भोईर यांच्या अथक प्रयत्नातून या स्पर्धेला एक वेगळी झळाळी प्राप्त होते. योगेश 7 ते 8 फॉलोचा रनअप राईट ओव्हर द विकेट. आता मात्र चेंज ऑफ स्पेस आउट स्विंग करण्याचा प्रयत्न दाद मागितली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या प्रतिक्रियेमध्ये आणि त्याच कारणास्तव पंचांवर कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव निर्माण होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची हाताळणी योगेश मार्फत. नक्कीच मोरे सर, आपण बघितलं क्रीजच्या कोण्यावरून चेंडू टाकला होता. थोडासा चेंडूला आपण पाहतोय तर बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. अपील त्या ठिकाणी पप्प्याकडून, एसटी रक्षकाकडून मात्र पंच सहमत नव्हते. योगेश षटकातील पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणाचं जाळ थोडस वेगळ्या पद्धतीनं रचण्याचा प्रयत्न, जाळ अभेद्य कसं होईल याच दृष्टिकोनातून जाळ विणलं जातंय. योगेश षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, योग्य फटक्याची निवड. चेंडू फाईन इथे आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय. बीमर चेंडू आहे, नो चेंडूचा इशारा आणि 4 धावांसाठी 5 धावा मिळतात या चेंडूवर. हम भी हुआ जो कभी किसी के पीछे नहीं
पुढचा चेंडू योगेश मार्गस्थ होतोय. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय तो अक्षय याला राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या समतळ खेळतोय, सौंदर्यपूर्ण फटका, चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव समाधान व्यक्त करतोय अक्षय. एका धावेने धावसंख्या पोहोचते 19 वर. योगेश नक्कीच एक चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. एक बीमर चेंडू वगळता नक्कीच दर्जा चांगला होता गोलंदाजीचा. अक्षय खेळतोय 3 वर, त्याला साथ देतोय प्रतीक. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीनं 12 या धावसंख्येवर. यापुढचा सामना असेल 40+ 40 वर्ष वयोगटातील सामना. शिळमता वर्ल्ड 40+ विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. योगेश पुढचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र गती परिवर्तन, गती कमी केली होती, नियंत्रण आणलं होतं आणि दोन्ही गोष्टी जर ज्या वेळेला व्यवस्थित असतील त्यावेळेला नक्कीच चांगल्या चेंडूची हाताळणी होती आणि तेच दर्शवलं होतं या चेंडूच्या माध्यमातून योगेश मार्फत. षटकातील पुढचा चेंडू योगेश सामना करतोय फलंदाज प्रतीक. आता मात्र शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मात्र इथे झेल सुटतोय. धावाची शक्यता, मात्र सुदैव आपण पाहतोय फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पाटील अंजूर वरून लगेच या स्पर्धेला हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा कळवतात. जयदुर्गा सुरई या संघाला निलेश पाटील अंजूर यांच्या मार्फत मनपूर्वक हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा येत आहेत. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावर 2 गडी बाद 20 धावा अंकित केल्या जातात जयदुर्गा सुरई या संघामार्फत. योगेश षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आता मात्र चेंज ऑफ स्पेस खेळायचा तो ऑफ साइडला चेंडू आपण पाहतोय हँडलला लागून वळतोय तो शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये ऑन साइडला. एक द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेलेला फटका. 2 धावा मिळत आहेत. धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाही, धावा येणं महत्वाचं असतं आणि तेच घडतंय या चेंडूवर. 2 धावा, धावसंख्या पोहोचते 22 वर. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडामोडी होत आहेत, कोणाचं नक्कीच चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं सादरीकरण होतंय, गोलंदाजांचं की फलंदाज, या ऐकूया 2 षटकांसाठी ज्ञानेश्वर शिकणे यांना. धन्यवाद मोरे सर. पुन्हा एकदा या रात्रीच्या प्रकाशात नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकतो मान्यवर कक्षामध्ये हे आपले नक्कीच या स्पर्धेला लाभलेले आमचे पाहुणे. और वहाँ आप देख सकते हैं कल देर रात जब मराठा पंजाब ने बाली ट्रॉफी बेस्ट ऑफ क्रिकेट 2017 को जीता था, उस ट्रॉफी को रखा गया टेनिस दुनिया का वर्ल्ड कप. मात्र या स्पर्धेला भावे सर प्रेक्षकांनी जबरदस्त एन्जॉय केला होता. आपण बघितलं होतं शेवटच्या दिवशी तिल ठेवायलाही मैदानामध्ये जागा नव्हती. और कैसे रहती, 2 बड़ी टीमें आमने सामने थी. एक बात तो है कि कल देर रात मराठा पंजाब का जो स्टेटस था वो दाव पे लगा था और जीतू गौली ओल्ड इज गोल्ड ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. आज तक मैसेजेस आ रहे हैं कल के ट्रॉफी के लिए, क्या अद्भुत शो रहा था टेनिस वर्ल्ड का. दो ओवर में 20 रन बनाए, अच्छी बल्लेबाजी मौजूद है. 22 रन बने जयदुर्गा सुरई के पास. पवन येते पहिला चेंडू फ्लाइट देण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र फुलटॉस घेऊन केलेला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपला. जोपर्यंत फेक केली जाते दोन्ही फलंदाजांकडे नक्कीच वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याची. अच्छा ड्राइव किया था नीचे बैकलिप से, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में. आज आयदेवी वडुनगर संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे भावे सर. कारण मिस फिल्डिंगवर जरी मिस फिल्डिंग झाल्या होत्या मात्र त्यामध्ये आपण बघितलं होतं की 2 फलंदाज नक्कीच धावबाद झाले होते.
पवनच्या गोलंदाजीमध्ये बरीचशी व्हेरिएशन आहे. ऑफ स्पिन, लेग स्पिनचा मारा नक्कीच त्याच्या गोलंदाजीमध्ये सुरुवात करतोय. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, पाहायचंय मात्र लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हवे सर, आपण नेहमीच बघतोय एखाद दुसरा जेव्हा चेंडू मिस होतोय, डॉट जातोय, नक्कीच फलंदाज थोडासा बांबावतोय आणि हीच बांबावलेली परिस्थिती पाहतोय. स्वतःचं विकेट घेण्यासाठी, विकेट देण्यासाठी ही बांबावलेली परिस्थिती या ठिकाणी कारणीभूत होती. नहीं, सिर्फ बात इतना कहना चाहूंगा मैं चिकने सर कि आप जब भी रनिंग बिटवीन द विकेट करते हैं तो आपको यस नो और वेट इस तालमेल को देना होता है. वेलकम. सन्मान्य श्री वसंतजी टावरे साहेब या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होते. नक्की आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी वसंतजी टावरे यांचं सत्कार आणि सन्मान आपण पाहतोय. भानदास भोईर सर यांच्या शुभ हस्ते वसंत टावरे यांना आज आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गौदी पूर्ण संघातर्फे त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जातं. एक प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना बहाल केलं जात आहे. माझी पंचायत समिती सदस्य आहेत ते. वळूया खेळाकडे. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 32. तिसरे षटक मार्गस्थे पवन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला नक्कीच खेळून काढलेला आहे लॉंग लेग सीमारेषेकडे. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सूरज येतो पर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळते. एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11ची सरासरी राखत होते 33. सर, काय वाटतं या 33 धावांविषयी आपल्याला? जर 11ची सरासरी बघितली तर मी तर म्हणेन एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये एक 15 ते 18 धावा आल्या तर एक चांगली टोटल उभारू शकतोय जयदुर्गा सुरे या संघ.
मात्र शेवटच्या षटकामध्ये कोणाकडे गोलंदाजी सोपवली जाते ते पाहायचंय. शेवटच्या षटकात जर एक 10च्या आतमध्ये धावा आल्या तर नक्कीच आईदेवी वडुनगर संघाच्या बाबतीत ती एक चांगली गोष्ट असेल. ये देखिए मान्यवर कक्ष बताया जा रहा है और समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 33 रन. अभी भी ऐसा लगता नहीं है आपको ज्ञानेश्वर चिकने कि कहीं ना कहीं पिछड़ रही है यहाँ पर जय दुर्गा सुरई स्पोर्ट. नक्कीच मात्र मोठे फटके कमी लागलेले आहेत. त्याचंच कारण आहे जर पूर्ण डावाचा जर विचार केला फक्त 2 षटकार आलेले आहेत. मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं पॉवर प्लेच्या षटकात घनश्यामच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर योगेश 10 धावा देतोय. तिसऱ्या षटकामध्ये पवन 11 धावा खर्ची घालतोय. दरम्यान सुजित तेजस पाटील दापोडे यांच्याकडून सुजित यास हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खासदार चषक 2017 योगेशजी भोईर मराठा पंजाब आणि शिलुमाता वर्ल्ड या संघांना हे हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. उज्ज्वल गोलंदाजी करतोय. मात्र नक्कीच चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचा आता जाऊन वाईटचा इशारा येतोय. योगेश धोंदे सिटी क्रिकेट मधील हे नाव कोणी विसरू शकत नाही. लेग स्पिनचा जादूगार नक्कीच पडघा बोरिवलीवरून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच कॉमेंट्री पॅनल भावे सर आणि इतर समालोचन कक्षालाही योगेश धोंदे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद योगेश धोंदे, आपल्या मनापासून आभार. भावे सरांचे चांगले मित्र आहेत योगेश धोंदे. आज या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. नक्कीच गेले 3 दिवस 40+ रेग्युलर हा घमासान आपण बघितला आणि मात्र आज सिटी क्रिकेट ही आपल्याला या रात्रीच्या प्रकाशामध्ये पाहायला मिळणार आहे. देखना है अंपायर क्या चर्चा कर रहे हैं वहां पर. अंपायर सुरेश दलवी और गोकुलदास पाटिल. तर गोल्डन चान्स असेल प्रेक्षकांना. सीमारेषेच्या बाहेर जर प्रेक्षक झेल घेत आहेत तर नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक मिळेल. मात्र आता पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. थोडासा विचार विमर्श केला होता दोन्ही पंचांनी त्या ठिकाणी. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. सीमारेषेच्या बाहेर झेल घेता मराठा पंजाब आणि शिलुमाता वर्ल्ड यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. उज्ज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र नक्कीच फुलटॉसचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला चकवतोय. मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं यष्ट्यांच्या मागे योगेश कडून. एकविरा पिंपलनेर या संघाचे अष्टपैलू खेळाडू 40+ अष्टपैलू खेळाडू मणिलाल पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला आणि या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मणिलाल पाटील, आपलं मनापासून आभार. याला मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला कार्पेटच्या सहाऱ्याने नक्कीच डीपला चेंडू जातो. चांगलं क्षेत्ररक्षण अजय त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याच वेगाने फेक ही केली जाते. दुसरी धाव मिळू दिली जात नाहीये. बिल्कुल बहुत तेज ड्राइव था नीचे बैकलिफ्ट से जमीन के सहारे. गेंद बहुत जल्दी पहुंची थी. यही कारण था कि दूसरा रन नहीं बना. छत्रपती शिवाजी वडुनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू महानंद पाटील 40+ यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद महानंद पाटील. उज्ज्वल यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्क चेंडू आपण पाहतोय. नक्कीच फेक केली होती नॉन स्ट्राईक एंडला. यष्ट्यांवर फेक लागत नाहीये. मात्र तत्पूर्वी एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी विनंती करेन प्रेक्षक वर्गाला आपण ज्या बाईक लावलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत.
त्या ठिकाणी नक्कीच आमचे पाहुणे येणार आहेत. मी विनंती करेन मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रेक्षक वर्ग आपण ज्या बाईक्स लावलेले आहेत त्या पण काढायचे आहेत आणि गेटच्या आतमध्ये प्रवेशद्वाराच्या आतमध्ये ज्या बाईक आणलेल्या आहेत तेही आपण काढायचे आहेत. उज्ज्वल यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण फलंदाजाला माहित होतं आवाक्या बाहेरचा चेंडू आहे. या षटकातील दुसरा वाईट चेंडू फेकतोय उज्ज्वल. एका अवांतर धावेसह धावसंख्या पोचते 37 वर. उज्ज्वल यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, व्यवस्थित चेंडू बॅटवर येत नाहीये. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला होता. यष्टीरक्षक स्वतः गली क्षेत्रामध्ये जातोय. जोपर्यंत चेंडूची फील्ड करतोय मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 जर वाईट चेंडू सोडले तर कुठलाही मोठा फटका मारू दिलेला नाहीये गोलंदाज उज्ज्वलने. गावदेवी ओवली संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला आणि खास करून योगेजी भोईर, मराठा पंजाब, शेळुवंत वळ या संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रेमनाथ पाटील, आपलं मनापासून हार्दिक आभार. वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि महाकाली हॉटेलचे प्रोप्रायटर चिंतामण पाटील यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद चिंतामण, मनापासून हार्दिक आभार. उज्ज्वल सुरेश चेंडू, नक्कीच वेगवान चेंडू होता. थेट यष्ट्यांवर फेक केली होती. चांगली यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे. आतापर्यंत जर बावेसर बघितलं तर चांगली गोलंदाजी करतोय उज्ज्वल कारण स्लॉ गोर होता आणि स्लॉ गोर मध्ये एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. बिल्कुल बैंग ऑन टारगेट गेंदबाजी कर रहे हैं, चैनल में कर रहे हैं और बल्लेबाज को जगह नहीं दे रहे हैं स्ट्रोक लगाने की. उज्ज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र नक्कीच आपल्या रनअप मध्ये थोडीशी चूक करतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. उज्ज्वल पुन्हा एकदा स्ट्रेट चेंडू, नक्कीच पॉइंट कडे जातोय चेंडू. रमेश त्या ठिकाणी थोडासा अपयशी ठरतोय चेंडू अडवण्यात. मात्र तिसरी धाव ही पूर्ण केली जाते. थोडस खराब क्षेत्ररक्षण करतोय रमेश पॉइंटला. मात्र दोन्ही फलंदाज त्याचा चांगला फायदा उचलत आहेत. अशा प्रकारे पाहिजे आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतोय. तिसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे.
Thank you, Ganeshwar Chikne. Back to cricket now. Beautiful evening here at the Bandra Maruti Kaler ground. Bright floodlight. Cool breeze running over the ground, and you are watching MP Cup 2017. Next out, the 40 plus toss. आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं। ओल्डी गोल्डी क्रिकेट 40 प्लस। पुढील सामन्यासाठी नक्कीच गावदेवी पूर्णा आणि शेळूमाता वल 40 प्लस मध्ये सामना होणार आहे। मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित पाहुण्यांपैकी सन्माननीय भानुदाजी भोईर साहेब, मी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे। मनोज टावरे, नरेंद्र पाटील दोन्ही संघाचे कर्णधार हजर आहेत। नक्कीच नाणेफेक होत आहे भोईर सर यांच्या शुभ हस्ते। फोर्टी प्लसचा सामना आपण पाहणार आहोत आणि नाणेफेकीचा कॉल शेळूमाता वल संघाच्या बाजूने लागलेला आहे। पाहुण्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जायचंय। नक्की शेळूमाता वल संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? आम्ही रात्रीचा प्रकाश आहे, नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचे काही खास कारण काय? आम्ही जे टार्गेट असेल तो चेस करण्याचाच प्रयत्न करतो। बऱ्याच दिवसानंतर रात्रीच्या प्रकाशामध्ये फ्लड लाईटमध्ये आपल्याला सामना खेळायचा आहे, काही खास तयारी? खास तयारी म्हणजे आम्ही तशी काही विशेष तयारी नाही, जे नेहमीप्रमाणे खेळतो तसंच खेळणार आहे। समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकांमध्ये आम्हाला त्याला 30-35 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतो। आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा। गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत। प्रथम आपणास फलंदाजी करायची आहे। नाणेफेक जर आपण जिंकली असती तर काय केलं असतं? आम्ही प्रथम फलंदाजीच घेतली असती आणि आमच्या मनाप्रमाणे आम्हाला फलंदाजी भेटलेली आहे। बऱ्याच दिवसानंतर आपल्या संघालाही या ठिकाणी खेळायची संधी मिळते, काय वाटतं या स्पर्धेविषयी? हे जे आयोजन नियोजन केले मराठा पंजाब तसेच योगेशजी भोईर आणि शेळूमाता वर्ल्ड संघाने, काय वाटतंय? मी खरंच मराठा पंजाब आणि योगेश भोईर यांना धन्यवाद देतो की एवढं चांगल्या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि खरंच ह्या नाईट स्पर्धेमध्ये खेळायला चांगली मजा येईल। आपल्या ज्या संघांच्या सहकार्यांवर ज्यांच्यावर जास्त जबाबदारी असेल अशा काही संघांच्या खेळाडूंची आपण नाव सांगाल? विजय आहे, जम्बो आहे, परत विठ्ठल आहे, चांगले खेळाडू। नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा असतील। तर या ठिकाणी 40 प्लसच्या महासंग्रामामध्ये शेळूमाता वर्ल्ड संघाने नाणेफेक जिंकलेले आणि गावदेवी पूर्णा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे। तर वळूया आपण समालोचन कक्षाकडे। त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सर आणि संदीप मोरे तयार आहेत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू ज्ञानेश्वर चिकने। इस वक्त लक्ष्य 41 रनों का है। दोनों बैट्समैन पिच पर इस वक्त उतर चुके हैं, योगेश और प्रशांत। एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है योगेश, प्रशांत सामना कर रहे हैं, जबकि गेंदबाजी के लिए सूर्य एक्सप्रेस सुजीत पाटिल को लगाया गया है। सुजीत पाटिल ने दोनों फॉर्मेट में अच्छा क्रिकेट खेला है। 41 का लक्ष्य है, 41 नीडिंग टू विक्ट्री। सुजीत पहली गेंद आगे रखा था पैरों में और रन चुरा दिया। अब कोई बैट्समैन रन चुराए या फिर कोई दिल चुराए, खबर तो चुराने के बाद ही होती। नक्कीच बरोबर आहे, थोडंसं मनोरंजन असणं गरजेचं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, कारण आपण पाहतोय ज्या वेळेला चेंडू आणि फळीमधील संघर्ष या प्रांगणामध्ये रंगतो त्यावेळेला समालोचकाची भूमिका असते की सामन्याला जिवंतपणा आणि मनोरंजनाचा दर्जा हा प्राप्त करावा आणि त्याच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न क्रीडा रसिकांना द्यावा।
एक रन से खाता खुला है यहाँ पर। इस बीच अगेन बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है, एक रन बना है, दूसरे के ले जा रहे हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 3 रनों पर। अच्छी शुरुआत हम देख रहे हैं, जबकि लक्ष्य 41 रनों का है और जो आस्किंग रन रेट है वो 10.25 का है। मैंडेटरी पावर प्ले बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा। सुजीत पाटिल मुंडोरा एंड से आते हुए इस मरतबा स्वीप करने की कोशिश, अपील कॉट बिहाइंड की, लेकिन उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अंपायर टच से मस्त नहीं। एक्सप्रेस गेंदबाज हैं और बालाजी स्पोर्ट्स के लिए भी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की है। सुजीत पाटिल इस मरतबा लिविंग एज और सॉफ्ट डिसमिसल। सुजीत पाटिल राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा बहुत ही करारा स्ट्रोक सीधा फील्डर के हाथ में। अब सुजीत पाटिल 2 में 2 झटके। मराठा पंजाब या संघाचे अष्टपैलू खेळाडू जितू गवळी यांचं शुभागमन होतं। त्यांच्यासोबत आपण पाहतोय समीर तांगडी आणि इतर सर्व सन्माननीय खेळाडू वर्ग इथे उपस्थित होते। त्यांचं हार्दिक स्वागत। योगेश भोईर साहेब आयोजित खासदार चषक 2017 ही स्पर्धेत अगर सुजीत हैट्रिक लेते हैं तो तूफान पिंपलास के संतोष 40+ की तरफ से उनको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। प्रिन्स ऑफ खारबाव राहुल कारभारी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं, वेलकम। तर या ठिकाणी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स येत आहेत समीर कांबेकर आणि इंद्रपाल पाटील वडुनगर यांच्याकडून आईदेवी वडुनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद समीर कांबेकर, इंद्रपाल पाटील। इस बीच अगेन स्वीप करने की कोशिश, डॉट गेंद। पहला ओवर बहुत ही खूबसूरत रहा। मैंडेटरी पावर प्ले में रन नहीं दिए वहां पर ज्यादा, कुल मिलाकर 3 रन। बहुत ही खूबसूरत सूर्य एक्सप्रेस बिल्कुल पटरी पे चलती हुई, 1 रन, 1 ओवर 3 रन और 2 विकेट। एक्सलेंट बॉलिंग। नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं। असं वाटलं होतं की फलंदाजांना एक परिपक्व षटक मिळेल, मात्र नक्कीच आचारसंहितेचं उल्लंघन कुठल्याही प्रकारे करू दिलं नाही ते गोलंदाज आपण म्हणतोय सुजितने। चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकात जी लय आणि लाईन मेंटेन केली होती ती नक्कीच कौतुकास्पद। अशीच प्रभावी गोलंदाजी अपेक्षित असेल जयदुर्गा सुरई या संघाला, कारण एकंदरीत लक्ष आपण पाहतो 41 धावांचं, प्रति षटकामागे 10.25 ची सरासरी आवश्यक, मात्र ती नक्कीच प्राप्त करून दिली जात नाहीये ती आईदेवी वडुनगर या एक नामांकित संघाला। दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव
या संघाचे अष्टपैलू खेळाडू धनाजी पाटील उर्फ मास यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद धनाजी पाटील, आपला मनापासून आभार. त्यानंतर प्रकाश कांबेकर, सामाजिक कार्यकर्ते वडूनगर यांच्याकडून आईदेवी वडूनगर संघाला खास करून आणि कॉमेंट्री पॅनल तसेच योगेजी भोईर आणि मराठा पंजाब शेलमाता वर्ल्ड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रकाश कांबेकर, आपला मनापासून आभार. तमाम शुभकामनाओं के लिए इस वक्त धन्यवाद है. 1 ओवर 3 रन और 2 विकेट. खासदार कप की खास बात यह है कि यहाँ पर 40 प्लस सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट तीनों को जोड़ा गया है. जो इलाहाबाद में मिलन रहा था गंगा जमुना सरस्वती का, वही मिलन हम देख रहे हैं खासदार कप में. इस बीच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेला है. गेंद को पैरों के सामने आउटफील्ड में बढ़िया फील्डिंग. देखिए लेस कम्युनिकेशन क्रिकेट में भी नहीं चलता है और नेटवर्क में भी नहीं चलता है. नक्कीच इथे आपण पाहतोय की एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगलं नेत्रदीपक कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून जयदुर्गा सुरई संघाचे हे सर्व शिलेदार करताना आपण पाहतोय. सुजित, अक्षय आणि येणारे 2 गोलंदाज. अक्षय इस मरतबा फिर से गेंद को हवा में जरूर खेला है. डीप में गेंद जा रही है. बढ़िया फील्डिंग. तीसरे के लिए पलट चुके हैं और पूरा करते हुए नितीन पाटील सुरईवरून जयदुर्गा सुरई या संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत. धन्यवाद नितीन पाटील. त्याचप्रमाणे आबा पाटील वडूनगर, आईदेवी वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा पाठवत आहेत. धन्यवाद आबा पाटील. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है वडूनगर का 7 रन. अभी भी ऐसा लग रहा है संदीप के 41 का रन जो लक्ष्य है वो बहुत लंबा है, लेकिन क्रिकेट है. एक वैसे भी टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. बरोबर, कारण एकंदरीत क्रिकेटची परिभाषा आपण जर पाहिली तर नक्कीच ज्याची गुणवत्ता चांगली तोच विजयाचा मानकरी. इस बीच बढ़िया गेंद नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. जागते रहो चा आदेश देणारा हा चेंडू आपण पाहतोय. रजनी स्पर्धा पाहायला मिळते. दिवस रात्र अशा स्वरूपात आजपासून या स्पर्धेला प्रारंभ होतोय आणि आज रजनीमध्ये खेळताना आपण पाहतोय हे ग्रामीण गटातील संघ जयदुर्गा सुरई आणि आईदेवी वडूनगर. मरतबा नीची बैकलिफ्ट से डाउन द ग्राउंड खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन अच्छी फील्डिंग. सिर्फ 2 रन. आपने सही कहा, रजनी में इस वक्त खेल रहे हैं, लेकिन एक तो बल्लेबाज को रजनीकांत बनना होगा अगर मैच को जीतना है वडूनगर को. बरोबर, कारण एकंदरीत आपण पाहतोय की रजनीकांत ज्याप्रमाणे साऊथ फिल्म मध्ये काम करतो त्याचप्रमाणे नक्कीच या इथे फलंदाजांना तशी कामगिरी करावी लागेल. इस बीच बढ़िया गेंद, अधिक उछाल, लेन गेंद थी और उससे ऑन साइड में खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने. ये देखिए काफी बढ़िया उछाल था गेंद में. पूरी तरह से गेंद की लाइन को चुके थे बैट्समैन. स्कोर इस वक्त 9 रन. कड़ा संघर्ष हो रहा है और रनों के लिए बहुत ही कड़ी परीक्षा इस वक्त बल्लेबाजों के लिए जा रही. फिर से गेंद ज्यादा बाहर कटी, वाइट. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 10 रन. सूर्यप्रकाशाचा जर विचार केला तर नक्कीच या दिवसाच्या सूर्यप्रकाशामध्ये ही धावसंख्या थोडीशी कमी वाटत होती, मात्र रात्रीच्या प्रकाशात मध्ये आपण पाहतोय भावेसर ही धावसंख्या थोडीशी नक्कीच समोरच्या संघाला मोठी वाटत आहे. नहीं, जब रात की रोशनी में मुकाबले होते हैं तो गेंदों को जज करना भी बहुत मुश्किल होता है और कहीं ना कहीं देर रात जब मुकाबले चलेंगे तो गेंदे रुक कर भी आएंगी. सुरई संघाचा
कर्णधार थांबवायचा सामना पंचांनी. सुरई संघाचा कर्णधार योगेश भोईर साहेबांना आपण भेटायचं आहे. सुरई संघाचा कर्णधार सुरई संघाचा कर्णधार आपण आमच्या आयोजक योगेश भोईर साहेबांना भेटायचं आहे आपण त्वरित. तत्पूर्वी आपण वळूया क्रिकेट फेस्टिवल खासदार कप वर्ल्ड हायलाइट्सकडे. सर्वोच्च सांघिक धावसंख्या या स्पर्धेतील बघितली आपण तर 67 धावा पॉवर शेलार संघाने बनवल्या होत्या. सर्वोच्च वैयक्तिक धावा 48 वीर दानाजी दापोडे संघाच्या हर्षदने बनवल्या होत्या. त्यानंतर हेमंत हरट 41, बलवंत 41 आणि चंदन देवलीकर यांनी 46 धावा बनवल्या होत्या. गंगामाता गुंदवली संघाचे ॲडव्होकेट राजेश पाटील यांनी 44 धावा या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. बरेचसे असे खेळाडू आहेत की नक्कीच त्यांनी चांगली धुवाधार फलंदाजी या खेळपट्टीवर केली होती आणि ही खेळपट्टी जे ती नक्कीच स्वच्छ सूर्यप्रकाशात मात्र फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आणि आपण पाहतोय रात्रीच्या प्रकाशात ही खेळपट्टी आता मात्र गोलंदाजांना साथ देत आहे. अक्षय राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए बढ़िया बाउंसर हुक करने की कोशिश, गेंद विकेट कीपर के पास कोई रन नहीं. क्या गेंदबाजी हो रही है. 2 ओवर की समाप्ति पे कुल रन बने 10. ये देखिए गेंद की लाइन से हटे जरूर थे लेकिन शॉट नहीं खेल पाए. 2 ओवर में 31 चाहिए. चुनौती बड़ी लेकिन कमेंट्री की चुनौती को हमेशा स्वीकारा है मेरे साथी कमेंटेटर संदीप मोरे ने. आइए वॉइस ऑफ वसई मोरे. धन्यवाद सिद्दीक बाबेजी. आपण पाहतोय 2 षटकामध्ये एक व्यवस्थित नियंत्रित गोलंदाजीला प्रत्यय दिलाय जयदुर्गा सुरई या संघाने आईदेवी वडुनवकर या बलाढ्य संघासमोर. आणि नक्कीच एकंदरीत 12 चेंडूमध्ये 31 धावांची एक संघर्षमय खेळी कशा पद्धतीनं रंगतय, कशा पद्धतीनं तंत्रशुद्धता आणली जाते, गुणकौशल्याला कशा पद्धतीनं वाव दिला जातोय आणि एक नैपुण्यवान फलंदाजीला कशा पद्धतीनं प्रत्यय मिळेल हे नक्कीच प्रश्न आहे. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारकरित्या प्राप्त होईल का वडुनवकर संघाला की नक्कीच ज्याप्रमाणे पहिल्या षटकापासून एक भेदकता आणि एक वैशिष्ट्य होती गोलंदाजी तीच वैशिष्ट्यता कायम ठेवली जाईल या 2 षटकामध्ये. काय घडतोय, काय बिघडतोय, काय दडलंय या 12 चेंडूमध्ये, कुणाचा विजय कुणाचा पराजय. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा शेळमता वळ आणि मराठा पंजाब यांच्या विद्यमान आणि नक्कीच सन्माननीय आदरणीय योगेशजी भोईर साहेब यांच्या अथक परिश्रमातून मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन. भिवंडी ग्रामीण, भिवंडी शहरी आणि 40+ या तिन्ही गटातील संघांना या स्पर्धेत प्राधान्यानं भाग दिला जातोय. 3रं षटक हाताळण्यासाठी मुंडोरा एंड कडून आकाश आकुर्टामध्ये चेंडू हुक केला जात आहे. चेंडू स्क्वेअर नक्षत्रामध्ये आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद. प्रयत्न चांगला होता, धावाची संधी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात एकाच वेळी 2-2 वेळा जीवनदान मिळत नसतं आणि तीच परिणिती घडतोय आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात वाचला होता मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
खेळायचा तो ऑन साइडला, मात्र बॅटच्या इनसाइड एजला लागून चेंडू आपण बघतो यशस्वीच्या समीप वळतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तांत्रिक त्रुटी बिघाड निर्माण झाला होता आणि चेंडू सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. नशिबाची साथ लाभते, एक आशेचा किरण जागृत होतोय तो आईदेवी वडूनगर संघासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावांची आवश्यकता, एकंदरीत 26. पुढचा चेंडू आकाश मार्गस्थ होताना मुंडेरा एंड कडून. शेवटचे 2 चेंडू असतील या तिसऱ्या षटकातील. एकंदरीत 5 धावा खर्च करतोय आकाश. अकुलटामध्ये चेंडू पूल करतोय, पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल, ग्लोरियस षटकार. क्या क्लास आहे, काय दर्जा आहे, तो दर्जा सादर करतोय. इच्छाशक्तीला जागृत केलं, आत्मशक्तीची साथ घेतली आणि उपयुक्त फटक्याची निवड करून सरळ बाहुबलाच्या आधारावर चेंडूला दिशा दिली. मिडविकेटच्या वरून जाणारा एक नयनदीपक षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ते एकंदरीत 21 वर. 7 चेंडू 20 धावांची गरज. 7-12चा उतारा नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे, प्रत्येक खेडूतला माहिती आहे, मात्र 7-20चं समीकरण, 7-20चा उतारा आवश्यक आहे तो आईदेवी वडूनगरच्या संघाला. दरम्यान उत्कृष्ट समालोचक योगेश सर, आमचे कनिष्ठ बंधू, यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला तसेच आईदेवी वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद योगेश सर. 7 चेंडू 20 धावा. जो आशेचा किरण मिळाला होता, आशेचा संकेत मिळाला होता दिनेशच्या एक नशिबाच्या फटक्याने, त्याच आशेचा आधार घेताना आपल्या आत्मशक्तीला जागृत केलं, इच्छाशक्ती व्यक्त केली आणि एक नयनदीपक षटकार अर्जित करून नक्कीच संघाच्या आशा दृढ केला या फलंदाजाने. दिनेश चौगुले हा फलंदाज आपण पाहतोय, एक हुकमी किल्ला लढवतोय. एक चांगली स्पर्धा, एक चांगला खेळ. 7 चेंडू 20 धावा. 2 मोठे फटके नक्कीच सामन्याची दशा कशा पद्धतीने बदलत आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहिलंय. आकाश सुरेख चेंडू, बॅकलिपचा वापर, चेंडूला ड्राईव्ह करतोय, ऑन ड्राईव्ह. चेंडू आपण पाहतोय डीप मिड ऑन मध्ये अडवलातोय, मात्र स्ट्राईक दिनेश कडे राहते, ही एक चांगली बाब. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची आवश्यकता आहे ती 19. पुन्हा एकदा नक्कीच एक सामन्याची आठवण होते. कासरडोलीमध्ये एक सामना झाला होता, नक्कीच साईवीआर नवगर विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमगर असा सामना रंगला होता आणि साईवीआर नवगर संघाचा आदित्य शेट्टींनी 5 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा पूर्ण केल्या होत्या. चेसिंग कंपल्सरी होती आणि शेवटच्या 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना तिथे अम्ब्रेला फिल्डिंग लावली गेली, मात्र ती 1 धाव नाना स्पोर्ट्स टेमगर संघाने प्राप्त करू दिली नाही. ती साईवीआर नवगर संघाला आदित्य शेट्टी याला. निश्चितच भिवंडी क्रिकेटचा जर विचार केला तर या हंगामामध्ये इकडे मानकुली संघाचे दीपेश माली या फलंदाजीने कारनामा केला होता जयदुर्गा सुरई चषकामध्ये, ज्याला मी टायटल दिलं होतं क्रिकेटची भगवी नवलाई जयदुर्गा चषक सुरई. त्यामध्ये दीपेश माले यांनी 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना या 19 धावा सहजरित्या पूर्ण केल्या होत्या. आणि आपण चॅम्पियन्स ट्रॉफीला विसरून कसं चालेल, ज्या वेळेला गावदेवी ओळी हा संघ जयनुमान गोवे या संघाविरुद्ध खेळत होता आणि एका षटकामध्ये 26 धावांची एक अप्रतिम खेळी होती फलंदाज सुमित याने, आणि त्यानंतर जॉन्टी याने तोच कारनामा केलेला आहे. कारण देवरुंगा विरुद्ध 26 धावांची आवश्यकता असताना बलवंत या गोलंदाजी झोडपून करताना जॉन्टी या फलंदाजाने तब्बल 6 चेंडूमध्ये 26 धावा ठोकण्याचा पराक्रम केलेला आहे. हे भिवंडी क्रिकेट, हे प्रगल्भ आणि नक्कीच सर्वांना हवं असं वाटणारा आनंददायी क्रिकेट. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. चालू सामन्याचा जर विचार केला तर मोरे सर, या 3 षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 7 चेंडू हे डॉट खेळून काढलेले आहेत आईदेवी वडूनगर संघाच्या खेळाडूंनी, फलंदाजांनी. मात्र तेच नक्कीच या ठिकाणी भारी पडतंय आईदेवी वडूनगर संघाच्या फलंदाजांना. नक्कीच खारबाव विरुद्ध भादवड असा जो सामना झाला होता त्यावेळेला नक्कीच खारबाव संघाने 6 चेंडूमध्ये 31 धावा देखील पळून पूर्ण केल्यात अशी माहिती जम्बो आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि यंदाच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये जयरेमरे अलिमगड संघाविरुद्ध 31 धावा कुंडण्याचा रेकॉर्ड ज्यापासून गोडसे संघाच्या मेघनाथ या फलंदाजाने केलेला आहे. 6 चेंडू शिल्लक, 6 संधी असतील दिनेश चौगुले आणि आईदेवी वडूनगर या संघाला. शेवटचं षटक दीपेश, पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं,
नक्कीच चूक होत आहे ती दिनेश चौगुले मार्फत। जर व्यवस्थित बँचच्या पत्त्यामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच या चेंडूची परिणिती किंवा ही परिदशा आपण पाहिल्याचं 6 किंवा चौकार नक्कीच असू शकला असता। मात्र सुदैव गोलंदाजाचा काही चांगला चेंडू हाताळला जातोय। मोरे सर 8वा चेंडू डॉट जातोय, 8वा चेंडू डॉट। दीपेश पुढचा चेंडू 5 चेंडू 19 धावा। दोन मोठे फटके या सामन्याची दशा आणि दिशा नक्कीच बदलू शकतो। दीपेश राईट ऑफ ओव्हर द विकेट। लोअर फुट चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय। चेंडूला नक्कीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता आणि पंचांचा बोट आकाशात। नियम क्रमांक 38 लागू, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद। चेंडूला पूल करतोय, चेंडू वळतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। नक्कीच हातातून चेंडू सुटून आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करतोय। 6 धावांसाठी एक आशेचा किरण जागृत होतोय। एक फटका येतोय, अजून जर एक मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याची दशा आणि दिशा ही थोडीशी बदलू शकते। मोरे सर या ठिकाणी जर बघितलं तर घनश्याम या सीझन मध्ये भलताच फॉर्म मध्ये, आणि घनश्यामला थोडासा उशिरा या ठिकाणी मैदानावर पाठवलेले, खेळपट्टीवर पाठवलेले असं मला वाटतंय। आता मात्र मानसिक दबावाखाली येईल गोलंदाज दीपेश की नक्कीच थोडस वेगळं गेम प्लॅनिंग असेल ते दीपेशचं। पाहायचं काय घडतंय, काय बिघडतंय, काय दडलंय या 3 चेंडू मध्ये। 3 चेंडू 12 धावांची गरज। फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला स्वंग करण्याचा प्रयत्न, चेंडू पळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये। चांगले क्षेत्ररक्षण, मात्र सुदैव एकच धावावर समाधान। 2 चेंडू आणि 11 धावांची गरज। सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर। या स्पर्धेमध्ये सर्व काही झालेलं आहे, मात्र सुपर ओव्हरचा सामना नक्कीच बाकी आहे। 2 चेंडू 11 धावा, एक रंगतदार सामना। दीपेश फुल टॉस डिलिव्हरी, भीमर चेंडू प्लस फॅक्टर, भीमर चेंडू हाताळला जातोय। जे घडायला नाही पाहिजे तेच घडतंय आणि थोडंसं बिघडतंय। इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद। घनश्याम याची खेळी संपुष्टात।
ची गरज. या स्पर्धेतील दुसरा गोल्डन षटकार ठोकण्याचा मान सन्मान आईदेवी वडनोगर संघाच्या फलंदाजाला मिळतोय की रोखलं जात आहे जयदुर्गा सुरई संघामार्फत. काय दडलंय या चेंडूमध्ये? या स्पर्धेमध्ये पहिला गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड जरेमेरे अलीमगड संघाविरुद्ध केला होता. ज्यापासून गोडसे संघाच्या फलंदाज मेघनाथ याने जेव्हा 5 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये चेंडूवर. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट मध्ये आतापर्यंत 13 फलंदाजाने गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. पाहूया 14वा गोल्डन षटकार पाहायला मिळतोय का. प्रभाकर मढवी यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत प्लंबर आहेत ते आणि या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा पाठवले. धन्यवाद प्रभाकर मढवी. धाम सामना नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये एक रोमांचक अवस्थेमध्ये सामना येतोय. एका चेंडूवर 6 धावांची मोहर उमटली जाईल फलंदाच्या माध्यमातून की नक्कीच एक वेग रणनीती आखून एक वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजांनी चेंडूची हाताळणी करून नक्कीच प्रभावित केलं जाईल फलंदाजाला. काय दडलंय या चेंडूमध्ये? निश्चित या हंगामामध्ये वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिला गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. शेवटची संधी, अंतिम संधी फलंदाज घनश्याम साठे. एक चेंडू 6 धावा, गोल्डन षटकाराची आवश्यकता आईदेवी वडनोगर संघाला. आता मात्र अप्पर बॉल खेळण्याचा प्रयत्न, अप्पर कट खेळला जाते मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. फक्त 2 धावांनी पराभूत ठरतोय आईदेवी वडनोगर संघ. जर 1 धाव असती अजूनही तर नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. दीप मोरे चांगला असा बॅट्समॅन या सीझन मध्ये घनश्याम याला एवढं लेट का उतरलं होतं? आपण पाहतोय बाली ट्रॉफी आपल्या टेलिव्हिजन आपण वर पाहतोय. मराठा पंजाब या संघाने या हंगामात ओपन पूल मधील पहिलं नामांकन प्राप्त केलंय, अजिंक्यपद पटकावलंय. बाली ट्रॉफीची ही एक आगळीवेगळी अदा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार जातोय अक्षय या खेळाडूला, ज्याने 8 चेंडू मध्ये 13 धावांची एक अजब खेळी साकारली होती. आणि मान्यवर कक्षामध्ये मी सुजित भाऊ यांचं इथे शुभागमन होते, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुजित पाटील भाऊ यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.